मी अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. या देशातील पक्षश्रेष्ठींना अत्यंत नम्रपणे विनंती करीत आहोत. आपण विविध निवडणुकांच्या वेळेस आपला लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी त्याची निवड करता. ही निवड करत असताना आपण केवळ तो निवडून येणार हा एकच विषय आपल्या समोर असतो. तो साम दाम दंड भेद या नीतीने निवडून आला पाहिजे, हेच लक्ष आपण ठेवत असतो. परंतु त्याचा विचार करत नाही की या उमेदवाराचा समाजाला, देशाला, एवढंच नाही तर आपल्या पक्षाला किती उपयोग होणार आहे. पक्ष म्हणून तो आपली प्रतिमा किती उजळ ठेवणार आहे, याकडे आपण लक्ष देत नाही. या देशात अनेक विचारवंत आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी स्वतःला वाहून घेतले. अशा लोकांचा आपण विचार करत नाही. तो न करता केवळ साम दाम दंड भेद गुंड पुंड याचाच विचार करून उमेदवारी देत आहे. ही उमेदवारी देत असताना मान्य आहे, आपला पक्ष चालतो, पक्षाला निधी उभा राहतो, निवडणुका पैशावर लढता येतात, हे सर्व मान्य असलं तरी त्यातून आम्ही काय साध्य करतोय? आम्ही या देशाची सेवा, या देशातील लोकशाही किती जिवंत ठेवतो, सामान्य माणसाला किती न्याय देतो आणि याच न्यायातून शेवटी त्या सामान्य माणसाला मिळणाऱ्या न्यायामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा कशी निर्माण होते, याचा कधी विचार केला का? हा विचार न केल्यामुळे आपण केवळ वजाबाकी बेरजेचं गणित करता, परंतु त्यामागील वजाबाकी कधी पाहत नाही. वजाबाकीचा देखील विचार केला पाहिजे. आज जे फोडाजोडीचं आयाराम गयारामाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, यात पक्षश्रेष्ठींचे देखील आबरूचे धिंडवळे काढले जातात. ज्या माणसाला, ज्या उमेदवाराला तुम्ही मोठं केलेलं असतो, तो उमेदवार आपला गट घेऊन तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या विरोधातच आवाज उठवतो. आणि एवढा नुसतं केवळ आवाज उठवत नाही तर पक्षश्रेष्ठींचे उणे काढतो. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो. तेव्हा त्या झाडानं विचार केला पाहिजे की आपली फांदी, सरळ फांदी न ठेवता आपण ते कुऱ्हाडीच्या दांड्यासाठी वापरणारी फांदी निर्माण करतो. आज देशात विधान परिषदेसारख्या एक विधिमंडळ आहेत, राज्यसभेसारखे आहेत. यात विचारवंतांचा एक समुदाय असतो. विचारवंत म्हणून त्यात निवडून जातात. याला उच्च सभागृह म्हणतात. असं याचं पावित्र्य आपण ठेवले का? जे उमेदवार पडलेले असतात, ज्यांची निवड होऊ शकत नाही किंवा ज्यांना जनमताचा रेटा नाही, असे उमेदवार आपण या राज्यसभेत, विधान परिषदेत पाठवतात. या विधान परिषदेचा होणारा खर्च हा जनतेच्या माथी मारले जातो. त्यातून आपण काय साध्य करतो, याचा कधी पक्षश्रेष्ठींनी विचार केला का? पक्षश्रेष्ठींनी पक्ष चालवताना जेव्हा पक्षाचा विचार करता, तेव्हा देशाचा, या राष्ट्राचा आणि या राष्ट्रावर होणाऱ्या कर्जाचा, या राष्ट्राची होणाऱ्या प्रतिभेचा विचार केला पाहिजे. आज देशावर अतोनात कर्ज झाले आहे. केवळ कर्ज नाही तर भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली आहे. अशा या बजबजपुरीला आपणच जबाबदार आहे, हा त्यांचा अंतरात्मा त्यांना कधी सांगेल, हा देखील प्रश्न माझ्यापुढे निर्माण झालेला आहे. यापूर्वी निवडणुका होत होत्या, उमेदवाराची निवड होत होती, जिल्ह्याच्या कार्यकारिणीतून उमेदवाराची नावं पाठवली जात होती. मग पक्षश्रेष्ठीच्या कार्यालयात
त्या उमेदवाराला बोलवलं जायचं. 7-7, 8-8 दिवस त्या उमेदवाराच्या निवडीचा कीस काढले जायचा. अक्षरशः मी देखील त्यात अनेक वेळा होतो. अक्षरशः रस्त्यावर, फुटपाथवर, जिथं मिळेल तिथं मोकळ्या जागेत, गवतात आम्ही बसून पक्षश्रेष्ठी आपल्याला केव्हा बोलवतील, कोणते प्रश्न विचारतील, हा प्रश्न आमच्या पुढे निर्माण व्हायचा. आणि मग त्या पक्षश्रेष्ठींची योग्य ती मनधरणी किंवा आपल्याला उमेदवारी कशी मिळेल, हे आपलं कार्य काय आहे हे आम्ही सांगत होतो. परंतु आता कार्य, तुमची उमेदवारी, तुमचा विचारवंतांचा असलेला वसा, सामाजिक कार्याचा असलेला वसा, याची काही एक देणं घेणं ह्या पक्षश्रेष्ठींना नसतो. नाव पुढं आलं, त्याची आर्थिक क्षमता, त्याची मनी मसल पॉवरची क्षमता, याचा विचार केला जातो. आणि या विचाराचा परिणाम असा होतो की योग्य उमेदवार निवडून न गेल्यामुळे शासन आणि प्रशासन हे योग्य रीतीने चालत नाही. परिणामी देशावर हजारो रुपये, लाखो रुपयाचं कर्ज होतं. जागतिक बँकेकडनं कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे देश कर्जबाजारी होतोच, परंतु सामान्य माणूस देखील कर्जबाजारी होतो. कारण त्याची झळ ही महागाईवर बसलेली असते. आज सामान्य माणूस कर्जबाजारी झाला की तो सहनशक्तीच्या पलीकडे जातो. अनेक हजारो लोक आत्महत्या करतात. अनेक तरुण शिक्षण घेऊन बेकारीच्या खाईत लोटले जातात. आणि मग प्रपंच कसा करायचा, मुलांचं शिक्षण कसं करायचं, ह्या अनेक समस्या या देशातील नागरिकांच्या पुढे असतात. आणि मग त्या नागरिक नैराश्यातून आत्महत्या करतात. या आत्महत्येला आपलं हे प्रशासन जबाबदार आहे असं नाही का आपल्याला वाटत? आणि जर वाटत असेल तर त्याच्या मागचं मूळ आपण का शोधत नाही की आपण योग्य उमेदवाराची, जे शासन प्रशासन चालू शकेल अशा उमेदवाराला का उमेदवारी देत नाही? मान्य आहे, संख्याबळावर आज पक्ष चालतो, सत्ता मिळवली जाते, परंतु विचारवंतांचं देखील संख्याबळ वाढू शकतं. आपण जर विचारवंतांना एक विशिष्ट संधी दिली तर विचारवंत देखील यात उतरू शकतात. सामाजिक कार्य करणारे, ज्यांनी आयुष्य घालवलं समाजासाठी, ज्यांनी समाजातल्या तळागाळापर्यंत गेले, असे कित्येक कार्यकर्ते आहेत. परंतु त्यांना पक्षश्रेष्ठींपर्यंत जाता येत नाही. कारण पक्षश्रेष्ठींनी काही ठराविक लोक पेरलेले असतात, ती त्यांच्या पुढे जाऊ देत नाही. म्हणजे थोडक्यात पक्षश्रेष्ठींनी मळा फुलवलेला असतो. आपल्या पक्षाचा, परंतु अवतीभोवती ज्या काटेरी कुंपण घातलेलं असतं. म्हणजे अनेक लोक जेव्हा पक्ष सोडतात, आयाराम गयाराम, आयारामा गयारामाचं हेच पालुपद असतं की आमचा विठ्ठल चांगला. परंतु त्या विठ्ठलाच्या भोवती जे बडवे आहेत ते आम्हाला नको आहेत आणि त्या बडव्यांमुळे आम्ही पक्ष सोडतो. म्हणजे शेवटी पक्षश्रेष्ठी आपला पक्ष कसा चालला आहे, आपल्या पक्षाचा मळा कसा फुलला आहे आणि आजूबाजूला काटेरी कुंपण आपण कसं उभं केलं आहे याचा विचार करत नाही. तेव्हा माझी पक्षश्रेष्ठींना एकच विनंती आहे, जेव्हा या देशात आता लोकसभेचे पडघम वाजू लागले आहेत, जागा वाटपाचा तिढा प्रत्येक पक्षश्रेष्ठींपुढे आहे. कारण युती आणि आघाडीचे असे सरकार निर्माण होऊ लागले आहेत. पूर्वी स्वबळावर सरकार निर्माण व्हायचे, परंतु आता आघाडीचे सरकार व्हायला लागले. कारण पक्षश्रेष्ठींना देखील कळून चुकलं आहे की 10-5 लोक घेतली की आपण पक्ष स्थापन केला आणि आपण पक्षश्रेष्ठी झालो. अशा या पक्षश्रेष्ठीमुळे जेव्हा एक सामुदायिक निर्णय घेतला जातो आघाडी युतीच्या, त्यावेळेस आपण उमेदवाराची निवड करताना योग्य उमेदवाराची निवड केली तर या देशाला एक भवितव्य सापडेल. अहो, या देशातील जनतेने फार सोसलं हो. ब्रिटिशांची राजवट सोसली, मोगलांची राजवट सोसली, आमचे छत्रपती होऊन गेले, म्हणून आम्हाला स्वराज्य काय असतं, स्वराज्यात रयतेचं राज्य काय असतं हे तरी कळलं. नाहीतर मोगलराज आमचा छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर मोगलाईत आम्हाला जीवन जगावं लागलं असतं. ब्रिटिशांच्या लष्करी छावणीत आम्हाला कुठेतरी
सैनिकाचं, बटलरचं असं स्थान मिळालं असतं. परंतु आम्ही या देशातल्या देशप्रेमींनी लढा दिला. या देशातील मोगल साम्राज्य घालवलं. छत्रपतींची प्रेरणा ही स्वराज्याच्या स्थापनेला, जिजाऊंची प्रेरणा ही स्वराज्याच्या स्थापनेला एक पोषक ठरली. स्वराज्य काय असतं हे आम्हाला कळलं आणि त्यातून आमच्या नसानसात लढणं, स्वतंत्र स्वराज्य काय असतं, स्वतंत्र राहणं, आपला आत्मसन्मान वाढवणं हे आम्हाला कळलं आणि त्याच आत्मसन्मानातून आम्ही ब्रिटिशांशी लढा दिला. ब्रिटिशांशी लढा देऊन आम्ही आज स्वतंत्र झालो आहोत. परंतु स्वतंत्र झालो तर आम्ही आज मान्य आहे परकीयांच्या गुलामगिरीत नाही, परंतु आज राजकारण्यांच्या मानसिकतेच्या तून निर्माण झालेल्या या विविध कारणांच्या गुलामगिरी आम्ही जखडून गेलो आहोत. आम्हाला स्वातंत्र्य असूनही स्वातंत्र्याची फळं उपभोगता येत नाही. आज सामान्य माणसाचं जीवन हे जगणं कठीण झालं आहे. तेव्हा पक्षश्रेष्ठींना पुनश्च एकदा मी विनंती करतो, आपण या देशाचे हे राज्यकर्ते व्हा. पक्ष चालवणं ही देखील एक राजकर्त्याचीच भूमिका आहे. या देशाचे राजकर्ते व्हा. या देशाला गुलामगिरीच्या जखडात सामान्य माणसाला जखडून ठेवू नका. त्याला स्वतंत्रपणे जगू द्या. त्याला स्वराज्याचा आस्वाद घेऊ द्या. आणि हा स्वराज्याचा आस्वाद घ्यायचा असला तर आमचं शासन प्रशासन हे स्वच्छ असलं पाहिजे आणि स्वच्छ प्रशासन शासन निर्माण करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड केली पाहिजे. ज्याच्याकडे विचार आहे, ज्याच्याकडे आचार आहे, आचरण आहे, जो निस्वार्थी आहे, अशा उमेदवाराची जर निवड केली तर आज जो भ्रष्टाचार म्हणून डांगोरा पिटतो, याचा कधीच भ्रष्टाचार हा शब्द देखील देशात उच्चारले जाणार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठींनी विचार केला पाहिजे, आपण करतो काय. आपण बरेच लोक सांगतात माणसाच्या जीवनाबद्दल, सिकंदर खाली हात आया था, खाली हात गया. म्हणजे ज्याला देशावर पूर्ण जगावर राज्य करायचं असा सिकंदरसुद्धा खाली हात आया था, खाली हात गया था. मग आम्ही कशासाठी हे करतो, कशासाठी ही भ्रष्टाचाराची रोपं लावतो, कशासाठी हे भ्रष्टाचाराचे पीक फोपावतो, याचा विचार केला पाहिजे. आणि हा विचार करताना पक्षश्रेष्ठींनी एकच ध्यास घेतला पाहिजे की आम्ही आता विचारवंत, सामाजिक जाण असणारे उमेदवारांना उमेदवारी देऊ आणि या देशात स्वच्छ असं प्रशासन देऊ. झालं गेलं विसरून जाऊ. लाख चुका केल्या असतील, केली पण प्रीती, अशी या देशावर प्रीती करा. एवढीच माझी या देशातील पक्षश्रेष्ठींना विनंती आहे. आणि जेव्हा आपण पक्षात एक उमेदवाराची निवड कराल तेव्हा योग्य उमेदवारांची निवड करा, विचारवंतांची निवड करा. हा एकच संदेश किंवा माझ्या प्रार्थना म्हणा किंवा विनवणी म्हणा, जे काही आपण हे कराल ते करा. परंतु या देशात योग्य उमेदवारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, ज्याची तळागाळापर्यंत नाळ जोडलेली आहे, अशांना एक प्रतिनिधित्व द्या आणि या देशाचं स्वच्छ प्रशासन द्या. या स्वच्छ प्रशासनाचे मानकरी व्हा. छत्रपतींच्या, शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा आणि रयतेचं राज्य आणा. ही एकच प्रार्थना, ही एकच विनवणी. धन्यवाद. आपला अण्णा धगाटे, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता. धन्यवाद.